माझ्या सुनेवर आणि तिच्या संस्कारांवर पूर्ण विश्वास आहे आणि सावली किती खरी आहे याचा पुरावा आपल्या सगळ्यांसमोर आहे। कुणावरही कुठलाही आळ घेताना हजारदा विचार करायचा असतो। आज या मुलीमुळे माझा जो अपमान झाला ना, मी कधीच विसरणार नाही। इडियट। ऐश्वर्या, तू काहीच बोलू नकोस प्लीज। तरी मी बोलत होतो। माझा ऐकलं असतंस ना तर एवढा ड्रामा झालाच नसता। हे घ्या ऐश्वर्या, मग अशी ते झुरळ आलं होतं ना, त्याला हकलवायला तू जे आदळापट केलीस ना त्याच्यामध्ये ते तिथे पडले। ऐश्वर्या, उगाच त्या बिचाऱ्या सावलीवर नाव घेतलंस। काही बिचारी वगैरे नाहीये ती, चोरच आहे ती। तुला आठवतं ना माझी चप्पल चोरलेली तिने मंदिरात? ठीक आहे, मी येतो। मॉमला सांगावं लागेल इयररिंग्स मिळाले, नाहीतर तिचं नाव उगाच खराब। ए हॅलो, थांब इकडे। पुन्हा मी मॉमच्या नजरेत पडू आता? अरे पण त्या मूर्ख मुलीमुळे फर्स्ट टाइम या घरात माझा अपमान झालाय। मी कधीच विसरणार नाही आणि तिला तर मी सोडणार नाही। मी मदत करू? नाही हो भाई, बघा होतच आलंय। वहिनी, तुझ्यासोबत जे घडलं ते ते होऊन गेलंय की, तर पुढे काय घडेल ते बघायचं। किती सहज बोलीस हे तू, पण तुझ्या डोळ्यातले अश्रू सांगतायत की तुला वाईट तर वाटलंय। भाऊजी, अहो, मला माझ्या विठ्ठलावर पूर्ण विश्वास आहे। तो आहे माझ्या पाठीशी। मला माहितीये तो यातनं नक्की मार्ग काढेल। वहिनी, अगं इतकं सहन करण्याची शक्ती तुझ्यात येते कुठून? कसे असते ना भाऊजी, माझे बाबा म्हणतात की दुःखाचा डोंगर एवढा मोठा असतोय, पण त्या दुःखातून सुखाचा मार्ग सापडतो। आणि आपल्यावर असते कशात सुख शोधायचं ते। तुम्हाला जनाबाईंची गोष्ट माहिती आहे का? मी सांगते। जनाबाई ही विठ्ठलाची परम भक्त होती। एका दिवशी धान्य दळता दळता ती विठ्ठलाचा मनापासून धावा करत असते, पण ते धान्य दळता दळता तिला लई त्रास व्हायला लागतो। पण ती विठ्ठलाचं नामस्मरण काही थांबवत नाही। तिचा त्रास बघून विठ्ठल स्वतः तिच्या मदतीसाठी धावून येतो। रात्रभर तिच्या वाट्याचं काम करतो। आणि जनाबाई
डोळ्यावर झोप घेऊन आणि काय प्रॉब्लेम आहे? ड्रेस घालायला नकार दिलास? मी नाही घालू शकत तो ड्रेस. अच्छा. आणि हे तू ठरवणारी कोण आहेस? मॅडम, ड्रेस मला घालायचा तर मीच ठरवणार ना. आणि माझं आत्ताच लग्न झालंय. आपल्या मराठी संस्कृतीत नव्या नवरीनं पारंपरिक पेहराव केला पाहिजे ना. मला नाही आवडला तो ड्रेस. आणि तुला काय वाटतं? तू आवडलीस आम्हाला? अजिबात नाही. पण आता आमच्याकडे ऑप्शन नाही आहे. दुर्दैवाने मेहंदळींची सून आहेस तू. तू आमच्या फॅमिलीला शोभत नाहीस, पण ॲटलिस्ट आमच्या फॅमिलीला शोभतील असे कपडे तुला घालावे लागणार. त्यामुळे हा ड्रेस घालायचा आणि लगेच रेडी होऊन बाहेर यायचं, कळलं? नाही, मी नाही घालू शकत. नाही घालू शकत? तर ठीक आहे. आजच्या इव्हेंटला मी तुला येऊच देणार नाही. नाही मॅडम, दरवाजा उघडा. मॅडम, जोपर्यंत ती मी दिलेला ड्रेस घालून रेडी नाही तोपर्यंत तिला बाहेर येऊ द्यायचं नाही, कळलं? विठ्ठला, कोणतं संकट आणलंयस तो?